आपल्या नावावर जी मटेरियल आणाय जाणार होतं गडी ती जाग्यावर शांत बसलं. मुंग्या त्यांच्या पॅक झाल्या. दुकानदार म्हणलं असेल इथं काय निलेश भाव आहे काय उधार द्यायला. आणि कोण देतो? हल्लीच्या काळात उधार देत नाही ती. उधार देते ती पण त्याला विश्वास पण तसा निर्माण करावा लागतो. कळलं का? देत नाही ती. प्लॅनिंग केलता सगळा त्यांनी पर येड काढून आली असतील. अजून काय मी त्यांनी म्हणजे तसा काय व्हिडिओ काय टाकलेला नाही का पण 100% प्रॉब्लेम असा झालेला असणार आहे. दुकानदार नाही म्हणला असेल म्हणूनच व्हिडिओ काढला नाही. पण येड काढून आली ती हे निश्चित आहे. अहो दुकानदार काय येड आहे का माझ्या नावावर द्यायला? त्याला बी कळतेच की. त्याला मी सगळे हकीकत सांगून आलो. ते कसं दिलो? अजिबात देणार नाही. रात्रंदिवस तिथं कामाला राहिलं तरी देणार नाही. अहो मग मुळात म्हणजे ईर्ष्याच पाहिजे कशाला? आम्ही घेतलं म्हणून ह्यांनी लगेच घ्यायला ईर्ष्याच पाहिजे कशाला? आणि उधार दुसऱ्याच्या नावावर उधार आणूस तर शेळ्याचं 80,000 रुपये येतं. किती? 80,000. आणि दुधाचा पगार खाऊन पिऊन नाही म्हणलं तर 20,000 रुपये शिल्लक राहतोय. 15 धरा. मग आता किती दिवस झालं पगार आहे त्यांच्याकडं? खणाला येड्यात काढता लागा नो. अरे कोणाच्या डोळ्यात माती घालाय जाता तुम्ही? सगळं कळतं लागा मला सगळं. पैसा त्यांचं डोक्यात काय असेल पैसा हलवायचा नाही. या 80,000ला धक्का लागला नाही पाहिजे. या गडीच्या नावावर आणायचं म्हणजे गडी फिरतोय. किती हुशार, किती डोकं त्यांचं हुशार आहे बघा की. पण अरे मला लगेच कळतं तर म्हणलं आता कळतं. नाद करू नको माझा. कळलं का? नादच करायचा नाही. आता काय काय जण म्हणते ती गडी मोडायला जर तिला द्यायचं. अहो त्या लेवलचं माणूस लागतं बहिणींनो, माझ्या भावांनो. त्या लेवलचं माणूस लागतं घडी मोडायला द्यायला. कळलं का? घडी मोडायला काय अरे मी नवीन घेऊन दिला असता मोठ्या मनानं. पण मला लय आखरीच बोलली हो. आखरीच बोलली. माझ्या उरक जग सोपंच वाटतंय त्यांना. उरक माझ्या मोठं बोलली ती. त्यांना एकदम सोपं वाटतंय. ही जग एकदम सोपं वाटतंय. 10 रुपये किलो बटाटे आणणार होता. काय झालं? 10 किलो होती. सोनं पण स्वस्त आहे म्हणत होता. आण आता जर चांगलं वागला असता तर लगा मी अजून एक घेऊन आलो असतो. कसं पण उद्या म्हणलं तर उद्या आपल्याला देतील ती. कारण त्यांना माहित आहे निलेश भावाला 10 लाखात जरी मटेरियल दिलं ते पट्ट्या फेडणारा गाडी आहे. त्यांना माहित आहे. विश्वास आहे. आई असल्यापासून विश्वास आहे. आणि आईचा विश्वास होता म्हणून माझ्या हातात दिलं सगळं. म्हणून मी घर सगळं चांगलं चालवलं. आजपर्यंत एवढं डेव्हलप केलं. आणि तुम्हाला म्हणतो गाबाळ हाणलं. अरे होतच काय गाबाळ हाणायला? काय होतं त्याला? कसं आहे माहित आहे का? बोलायला मोह आवरला नाही त्यासनी कसं झालं? उचलली जीभ आणि टाळ्याला लावली. असलीच कंडिशन झाली त्यांची. चांगलं राहिलं असता तर आज बायको बरोबर त्यांना सुद्धा घेऊन आला असतो. आणि अजून सुद्धा संधी गेली नाही. कळलं का? अजून सुद्धा संधी गेलेली नाही. अजून सुद्धा सांगतोय गुन्ह्या गोविंदानं पहिलं होतं. आय होती तेव्हा कसं राहत होतो गुन्ह्या गोविंदानं तसं राहाव्या. कुचकाटपणा जर करायचा असेल तर नग रे बाबा पाया पडतो हात सोडून. पण नग तुमच्या संग नग. पण गुन्ह्या गोविंदानं जर राहायचं असेल तर अजून एक वेळ नक्कीच चान्स देईन. पण तसं तुम्ही वागला पाहिजे. अरे काय कमी पडणार नाही तुम्हाला. कळलं का? अरे लेकरा बाळांना जर मी चांगलं सांभाळतोय. मी कधीच माप काढत नाही. पण तुम्हाला सुद्धा काय कमी पडू देणार नाही. आणि तुम्हाला तेवढा विश्वास पाहिजे माझ्यावर. खरंच तुम्ही म्हणला पाहिजे खरंच घर चांगलं चालवतोय. तुमच्या मनात कपट आणि वर्ण नको. तुम्ही आपलं मग हाय असंच राहावा.
आणि तुम्ही अजून अजून जरा एक 4-6 महिने तुम्ही तसंच राहा. गुन्ह्या गोविंदान तुम्हाला जरा चांगली दुनिया बघायला भेटू द्या. मग कळेल हे कसं आहे नेमकं. एक 5 महिने तुम्ही दुनिया बघा, काय काय लागतंय परपंच हे सगळं हे करा, मग कळेल. पण मी चुकीचा नाही बाबा, नो मी चुकीचा नाही. तुम्हाला आता कळेल फुकाट मिळतंय, कसं मिळतंय, किती पैसे जातात, किती शिल्लक राहतात, सगळं कळतंय. कळलं का? मला दाखवलं नाही, मला हे दाखवायची इच्छाच नाही हो, दाखवायची इच्छाच नाही. एवढं सगळं करून सुद्धा कधी नमतं घेत नाही ती, ताटच कायम ना. आबा तुला सांगतोय, तुला तुझ्या बायकोमुळं तुझा हाल व्हायला लागले. तर मस्त मला माहिती आहे तुझी, लय माहिती आहे अंतकरणात ना माया. तुम्हाला 4 शिव्या जरी दिल्या, तू काय जरी मला म्हणला, गाबाळ हाणलं म्हणला, तरी तुझा मला राग येत नाही र. तू माझा भाव आहे, तू माझा सक्का भाव आहे. एका पाठीवर आपला, एका पाठीमागे एक आपण आलेला आहे. तुझा मला राग येत नाही, तू थोरलायस, काय बिन म्हणतो, पण तुझा राग येत नाही. पण तुझ्या जी बायकोनं माझ्यावर आरोप केलं का, तिथं तू फसला. आणि तिचं ऐकून तू लय लय फसला, लय नडला. तिचं ऐकून मला माहित नाही, तू तिचं ऐकूनच बोलतोय. 100% तिचं ऐकून तू बोललास, पण तू तुझ्या अंतकरणातनं बोलला नाहीस. तिचं ऐकून जरूर बोलला, पण तुझ्या अंतकरणातनं तू अजिबात बोलला नाही. कारण तुझं शब्दच नव्हतं, तुझं विचारच नव्हतं. तू फक्त तिच्या सांगण्यावरून एका सच्च्या भावाला बोललास आणि सच्च्या भावाला तोडलंस. एवढं लक्षात ठेव. आणि 80,000 आयुष्यभरासाठी जात नाही तर, आयुष्यभरासाठी जात नाही तर 80,000. असू दे, शेवटी तुझं आहे. तुला बघ, तुला पुढं जाऊन लय पश्चाताप होणार आहे. तुझं कसं होणार माहित आहे का? तू बाजाराच्या पिशव्या तुझ्या हातात असणार आणि पैसा तुझ्या बायकोच्या हातात असणार, हे निश्चित आहे. ही येणाऱ्या काळातलं उदाहरण तुला सांगतोय, एवढं लक्षात ठेव. लय बेकार कंडिशन असणार आहे पुढचं आयुष्य, पुढचं जीवन. सो सांगतो, एक वेळ तुला भाकरी करायला लागतील आणि बायको तुझी जेवण करत बसलेली असणार आहे. एवढा बिन बायकोच्या मुठीत जाऊ नकोस. अरे बायकोसाठी सच्च्या भावाला तोडलंस. आणि तुला काय कमी केलं नव्हतं र, काहीच कमी केलं नव्हतं. अरे हॉटेलला नेत होतो, मटण तर रोजच होतं, बाकी सर्व काय होतं, कपडी लता सगळं. अरे मीच ड्रेस घेतलेलं, त्याच्यावर तुझं अजून चाललंय. मीच माझा बराबर एखादा ड्रेस तुला जास्त होता, का तर माझा भाव आहे. हमेशा एक ड्रेस जास्त आणायचो बनीलापासनं. पण तू विसरलास, बायकोसाठी भावाला विसरलास. आणि मला अजून ते वाटत नाही तू मनाने विसरलाचील. तुझ्या अंतकरणातनं मला तू विसरला नाहीस. तुझ्या अंतकरणाला सुद्धा वाटतंय मनातनं खरंच निलेश भाऊ सच्चा आहे, तुझ्या अंतकरणातनं वाटतंय. पण तुला जी शिकवते का, त्या शिकवणीमुळं तू जेब उचलून आज मला बोलतोयस. एवढं लक्षात ठेव. आणि ह्याच भावाचा शब्द एक दिवस तुला रडवणार. ज्यावेळेस तुझ्या पोटाला कमी पडणार, त्यावेळेस म्हणणार, त्यावेळेस तू माझी 100% माफी मागायला येणार, तात्या माझं चुकलं म्हणून. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असणार.